मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्राच्या बाहेर या पटक पटक के मारेंगे। मराठी हिंदी वादावर भाजप खासदार निशिकांत दुबेंची धमकी। ठाकरे बंधूंची दाऊद आणि मसूद अझहरची तुलना। पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले का, अजून सापडत कसे नाही। ठाकरे बंधूंच्या आंदोलनाची दहशतवाद्यांची तुलना करणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोसला जातोय। उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी अकलेचे तारे तोडली। महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचा जावई शोध। भाजप खासदार दुबेंना उकलेल्या गरळीवर महाराष्ट्र भाजपची मिळमिळीत भूमिका। महाराष्ट्राच्या ऐवजी सारे प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या दाव्यांनी महाराष्ट्र भाजपची कोंडी। निशिकांत दुबेंसाठी माझ्याकडे मापातला बांबू। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा हातात बांबू दाखवत दुबेंना इशारा। मराठी अमराठीवाद आता मुंबईहून उत्तर प्रदेशात पोहोचला। यूपीमध्ये भोजपुरीमध्ये बोलण्यासाठी मराठी तरुणाला दमदाटी। व्हिडिओ समोर। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये बोलू नका, एकनाथ शिंदेंचे शिवसेना प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश। राज ठाकरे मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याची सूचना। राज ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका। युतीवर बोलण्याआधी मला विचारा। राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम। आता कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर बोलताना राऊतांचं मोठं वक्तव्य। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू। डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला विरोध। पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आंदोलनासाठी हजर राहणार। व्यापारी संघटनेनं काढलेल्या मोर्चानंतर उद्या मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीचा मोर्चा। महाराष्ट्रात मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही, बॅनरमधून इशारा। संभाजीनगरमधील विट्स हॉटेल खरेदीचा मुद्दा विधान परिषदेत। विरोधकांचे आरोप बिनबुडाचे। शिरसाट यांचं उत्तर, तर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। पाकिस्तान एजंट असल्यासह 26-17 हल्ल्यातही सहभागी होतो। तहूर राणाची एनआयएकडे मोठी कबुली। सूत्रांची माहिती। गंगापूरमधील विसर्गामुळे गोदाघाट परिसरात पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी। नाशिकमधील गंगापूर धरणाचे सर्व 9 दरवाजे उघडले। 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरणातून आणखी 1150 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवणार। पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज। मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। छत्रपती शंभूराजेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याकडनं माफी, तर विरोधकांनी शब्दांच्या अर्थाचा अनर्थ केल्याचाही आरोप। राज्यात 4153 बोगस रेशन कार्ड। राज्य सरकारच्या 2 महिन्यांच्या विशेष शोध मोहिमेतून धक्कादायक माहिती समोर। बोगस रेशन कार्ड शासनाकडून तात्काळ रद्द। पुण्यामध्ये हातात कोयता घेत गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। पुणे रेल्वे स्थानक परिसरातली घटना। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक। मुंबईमधील मोनो रेल्वे मार्गाची वाहतूक सुरळीत। तांत्रिक कारणामुळे पूर्णपणे बंद असलेली वाहतूक आता पूर्वपदावर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।